पातुर्डा येथे वीज तारांच्या घर्षणाने जनावरांचे गोठे जळून खाक, 4 जनावरे भाजली। चाऱ्यासह शेती साहित्य जळून खाक, नुकसान झालेल्या लोकांची भरपाईची मागणी। संग्रामपूर तालुक्यात वीज तारांचे घर्षण होऊन पातुर्डा येथील 4 शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागली। या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह शेतीउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे 4 लाख रुपयाचे नुकसान झाले। ही घटना मागील 1 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पातुर्डा येथे घडली। नुकसानग्रस्त पातुर्डा येथील शेतकरी गजानन रोठे, जगन्नाथ रोठे, ईश्वर रोठे व रामदास गंगतिरे यांचे गावाला लागून इंदिरानगर रस्त्यावर शेजारी जनावरांचे गोठे आहेत। या गोठ्यावरूनच वीज प्रवाहित तारा गेल्या आहेत। तर दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वीज प्रवाहित तारामध्ये घर्षण होऊन गोठ्यावर विजेचे गोळे होऊन आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले असून जवळपास 1 तास आगीचे तांडव सुरू होते। या आगीत गोठ्यातील 1 लाख रुपये किमतीचा चारा, 1,80,000 रुपये किमतीचे शेतीउपयोगी साहित्य, 7,000 रुपये किमतीची 3 क्विंटल मका, 9,000 रुपये किमतीची 3 क्विंटल ज्वारी व इतर साहित्य जळून खाक झाले। विशेष आगीची झळ बसल्याने 4 जनावरे सुद्धा भाजली। या घटनेत शेतकऱ्याचे 4 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच शेगावच्या अग्निशमन दलासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले। त्यानंतर अग्निशमक दलाने तात्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले। पातुर्डा प्रतिनिधी अर्शद पठाण। कुपाशीतून पेटलं ते, म्हणजे त्याची होता कूळ, असं होतं खत। मग ते पेटलं। मग पेटल्यानंतर ते आम्ही हजर नव्हतो, तर तो डिगेबानं पाहिलं। डिगेबा म्हणे भाऊ तो गेला, कल्ला केला त्यानं। कल्ला केला तर एकदम उभा झाला। मग वदर उभा झाल्यानंतर ते टिनार होते पाईप, मग ते पाईप पेटले। पाईप पेटल्यानंतर मग खाली जोरानं उभा झाला। मग चाललं हवेनं पेटत झालं, इलाज घटला लोकांचा। मग तिकडे गेलो जायचं, असे 3 वाळगे पेटले। आता त्यावर पाईप असतो होते एकाचे 3-3 सट, 2.5 इंची वाले टिनार। मग ते वरतून पेटल्यानंतर 3 जायची 3 आणि फुटार त्यात फुटार होतं एकाचं 20 टाल्या, हरभऱ्याचं, मक्याची भाजी, आणि तिथून 2 गाई बांधेल होत्या त्या जायला। बाकी त्याला का खाणं, आऊत काठी, दवरे, तिपण काय नाही पाहिजे शेतकऱ्याने। पेरण्याचे सरचे गाळे जुवं सारं चक झालं, कसांड्या सिद्ध।